आपल्या बी भागातल्या शेतकऱ्याचं उत्पन्न वाढावं. कोणी का असा ना, शेतकरी ही अडचणीतला माणूस आहे. खरंय. नाही मग एकरी लाख रुपये, लाख सव्वा लाख रुपये तुम्हाला जर एकरात होत असतील 3-3.5 महिन्यात, आणि काय काय घ्यात आणखी? आणि काय असावं. नमस्कार प्रेक्षकांनो, शोध वार्ता परिवारात आपले स्वागत आहे. कृषी प्रधान भारत देशातील शेतकरी हा आजच्या काळातला एक वैज्ञानिक समजला जातो. त्याचं कारण असं की शेतकरी हा त्याच्या शेतामध्ये प्रत्येक वर्षी वेगवेगळे प्रयोग करत असतो. असाच एक प्रयोग सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात उंडेगाव येथील अतुल सलगर या शेतकऱ्यानं तुर्की या देशातून बाजरीचं एक बियाणं आणलं आणि आपल्या प्लॉटवर एक त्याचा डेमो घेतला. ज्या बाजरीच्या कणसाची हाईट 3 फुटापासून 5 फुटापर्यंत आहे, जे की आत्ताच्या काळातलं सर्वोत्तम बियाणं समजलं जातं. अतुल सलगर यांनी 2 एकरमध्ये जे आपण पाहता तो हा प्लॉट तयार केला आहे. आणि या प्लॉटमध्ये ही जी तुम्हाला कणसं दिसत आहेत ना, 3 ते 5 फुटापर्यंत आहेत. विशेष म्हणजे या ठिकाणी तुम्ही पाहत असलेले हे बाजरीचं जे पीक आहे, या पिकाची महाराष्ट्रात चर्चा आहे. आणि वर्तमान काळातल्या प्रत्येक बाजरीच्या बियाण्याला टक्कर सोडा, परंतु अतिशय प्रभावी ठरणारं हे बियाणं ठरत आहे, ज्याची महाराष्ट्रामध्ये सर्व शेतकऱ्यांमध्ये चर्चा आहे. हे तुर्कीतून आणलेलं बियाणं कसं काम करतं, पेरणी कशी केली पाहिजे आणि अधिकचं उत्पन्न काढण्यासाठी कोणती काळजी घेतली पाहिजे, आज आपण या शेतकऱ्याबरोबर चर्चा करणार आहोत. अतुल सर, शोध वार्ता परिवारात आपलं स्वागत आहे. महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांना तुमचा पूर्ण परिचय सांगा. राम राम शेतकरी बंधूंनो, मी अतुल सलगर, मुक्काम उंडेगाव, पोस्ट पानगाव, तालुका बार्शी, जिल्हा सोलापूर. अतुल सर, एक गोष्ट आहे, तुम्ही 2 एकरमध्ये बाजरीचा प्लॉट तयार केला. ज्या बाजरीच्या कणसाची हाईट म्हणू आपण, हाईट जी की 3 फुटापासून 5 फुटापर्यंत आहे, हे बी तुम्ही कुठून आणलं आणि कशा पद्धतीत केलं, त्याबद्दल काय सांगा. मी असंच मोबाईल बघत बसल्यावर मला ती तुर्की देशातल्या बाजरीचा व्हिडिओ बघायला भेटला. तिथं असं होतं की 4-5 फुटाची कणस, 5.5 फुटापर्यंत कणस त्या देशात अशी बाजरीचा प्रयोग केला जाते, पीक उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतलं जाते, म्हणून तिथला ती व्हिडिओ मला बघायला भेटला. मग ती बघायला भेटल्यावर माझ्या मनात अशी संकल्पना आली की आमचा भाग तर मूळतः ऊस आणि ज्वारी, त्याच्या व्यतिरिक्त काय नाही. मग माझं म्हणणं असं आलं की ह्या वर्षी दुष्काळ पडलेला, नदीला तर पाणी एक थेंब आलेलं नाही, ऊस तर आपण लावू शकत नाही, ज्वारी बी पेरायची तरी किती काढायची मजुराची अडचण. त्यामुळे असा विचार आला की आपण बाजरी करावी. म्हणून त्या पार्टीशी संपर्क मी केला, तुर्कीला. मग त्यांना मी विचारलं की बाबा बियाणं किती लागते, ह्याला कालावधी किती दिवसाचा लागतो पीक काढण्यासाठी, मग ह्याला येणाऱ्या काय अडचणी येते का, ह्यासाठी त्याच्याबरोबर मी चर्चा केली. मग चर्चा केल्यावर मी म्हणलं बाबा बी मला लागायचं आहे. मग विचार आला की बाबा आपल्या जिल्ह्यात, आपल्या तालुक्यात, आपल्या गावात जर येत असेल तर प्रयोग तर तोवर करून बघायला काय अडचण आहे. मग त्यांच्या या संघात संपर्क साधल्यावर त्यांना म्हणलं मला बियाणं द्या. ती म्हणली किती लागायचं, तर म्हणलं 2 एकर. तर ती म्हणली किती लागते, एकरी 1.5 किलो लागते म्हणजे 4,500 रुपये, ती 1,500 रुपये, ते 600 रुपये मला चार्ज लागला कुरिअरचा. असं करून 5,100 रुपये मला देण्यासाठी घेतलं. आणि ती मागवलं बी आलं की अशा पद्धतीने प्रयोग केला. आता कणसाची लांबी जवळजवळ 3 फूट, 4 फूट, 5 फुटापर्यंत कणस आहे ती. आता आपण जनरली जे आपण महाराष्ट्रात बाजरी पेरतो, आपण सर्व शेतकरी पेरते 1 फूट, 1.5 फूट, फार झालं 1.5 फुटापर्यंत कणीस असतं. 1.5 फूट होतच नाही. एक ग्रेट धरलं, फार जर एखादं चांगलं वाण आलं तर. परंतु हे 3 फुटापासून 5 फुटापर्यंत जे कणीस आहे, आता ह्याची पेरणीची काही वेगळी पद्धत आहे का, ह्याची कशी म्हणजे वेगळेपण काय, ह्याच्यात वेगळेपणाबद्दल काय सांगा. असं बघायला गेलं तर एवढं काय वेगळेपण ह्यात वाटत नाही मला. फक्त आपण जी बाजरी पहिली पेरत होतो, आता आम्ही लहान असताना शाळेत असताना आमच्या जिल्ह्यात बी बाजरी भरपूर प्रमाणात केली जात होती. गेल्या 15 वर्षाखाली, 20 वर्षाखाली तुरीत बाजरी कोणी पेरायचं, कोणी सोयाबीन आंतरपीक, सूर्यफुलात बाजरी कोणी पेरायचं. अशा पद्धतीने मला आपण बी जरा बाजरीकडे नवीन काहीतरी करावं, आपल्या बी भागातल्या शेतकऱ्याचं उत्पन्न वाढावं. कोणी का असा ना, शेतकरी ही अडचणीतला माणूस आहे. त्यामुळे त्यांच्या उत्पन्नात दुप्पट, तिप्पट, चौपट वाढ करायला आपल्या जरी आली तर दुसऱ्याची आली म्हणायला काय अडचण नाही. बरं, शेतकरी वर्ग असा असतो की बाबा एखाद्या माणसानं ह्यानं प्रयोग केला, आपण बी करून बघावा, त्याला तसं तेवढं राहिलं तेवढ्या खर्चात, मग आपलं बी काहीतरी विकास होईल या दृष्टिकोनातून केलेला ही प्रयोग आहे. आता जवळजवळ बघा 13-14 जिल्ह्यातून
जेवढं जी काय मोठं नामांकित शेतकरी आहेत ज्यांची काय प्रयोग करायची मानसिकता आहे, जी काय लोक प्रयोग करते ती जवळजवळ 500 ते 700 लोकांनी भेट दिली या प्लॉटला आपल्या. रोज चालूच आहे. रोज चालूच आहे, मला जाता सुद्धा येईना कुठे. आता सर्वात महत्वाची गोष्ट आहे की आपण जसं रेग्युलर बाजरी पेरतो, जून मध्ये बाजरी पेरतो, कधी कधी उन्हाळी बाजरी पेरतो, त्याची पद्धत आहे की टिपणीनं 3 ह्या नळ्यानं बाजरी पेरणं. बरोबर. मग ह्या बाजरी पेरणीला काही वेगळी पद्धत आहे का त्याच्या? ह्या बाजरी पेरणीला वेगळी पद्धत काय आहे की ह्या चिपाडाची उंची ह्या ताटाच्या बाजरीच्या 12-13 फूट 14 फूट, आता काय 12-13-14 फुटापर्यंत चिपाडाची उंची आहे. 14 फूट. आणि 12-13 तर सहज आहे. ह्या कणसाची लांबी 3 फूट 4 फूट 5 फूट असल्यामुळे ह्याचं वजन जास्त होते. आणि वजन जास्त झाल्यामुळं ह्याला मातीची भर द्यावी लागते. मग ह्याची लागण आपण करताना कशा पद्धतीने केली? बारका ट्रॅक्टर आपल्याकडे 28 HP चा जिओ महिंद्रा, 2.5 फुटाच्या अगोदर सरी टाकली आणि सरी टाकून 2.5 फुटाच्या सरीत टोकन पद्धतीने टोकन करणं शक्य नाही. मग सरी टाकल्यावर ही जी अशी माती पडत असते ढेकळासारखी, मग ही थोडी माती खाली घसरती. खाली घसरल्या गेल्यावर बारीक ढेकळाची ही अशी बारीक ढेकळाची साईज तयार होते आपोआप. आणि ती वाटीत घेऊन आपलं असं टाकी चालायचं, त्या बरोबर त्या सांधी जी असते त्या मातीच्या ढेकळाच्या सांधीत बी जाते. बी काय जास्त खोल जाऊन जमत नाही. 1.5-2-3 इंचाच्या पुढे जर बी गेलं खोल तर उगवत नाही. मग तसं करून आपण स्प्रिंकलर हातारला मागून पाणी सोडलं. म्हणजे ते रेग्युलर हे करून त्याला स्प्रिंकलरनं स्प्रिंकलरनं पाणी दिलं. 10 जानेवारीची आपली लागण आहे. 15 दिवसात आपला प्लॉट निघून जाईल. आता लास्टच्या टप्प्यात कुठं मागून पडलेलं बी थोडं शिल्लक राहिलं होतं, ठेवलं होतं कुठं तुटाळ पडली तर टाकण्यासाठी. त्यामुळे हे आता फुलवऱ्यात आहे. की आता ही जी कणसाची हाईट आहे हे जी दिसते आपल्याला, आता मला सांगा की पेरल्यानंतर आणखीन आज पेरणी झाली तर काही कालावधीनंतर त्याच्या कोणत्या काळजी घेतल्या पाहिजेत? ह्याच्या काय मला तर काही करायची बारी आलेली नाही, काही एक फवारणी केली नाही. आणि सगळ्यात मोठी गोष्ट, एक अडचण मोठी अशी झाली शेतकऱ्यांना की कुठलंही पीक करायचं म्हणलं तर अगोदर विचार करावा लागते की त्याचं तणाचं व्यवस्थापन कशा पद्धतीने करायचं. ही सगळ्यात मोठा विषय आता चालू घडीला झालेला. सोयाबीन मध्ये बी तणनाशक आहे, त्याचा काय मला विरोध नाही प्रत्येक पिकात, पण सगळ्याच पिकात असं तणनाशक आहे असं नाही. मग मी बाजरीचा प्रयोग केल्यावर मी बऱ्याचशा शेतकऱ्याला, शास्त्रज्ञ लोकांना, जी अनुभवी लोक आहेत ती, मग त्यांना मी विचारलं की बाबा बाजरीत तणनाशक चालतंय का? तर ती म्हणली चालत नाही, त्यात शिफारस केली जात नाही. मग तेवढं म्हणलं असताना सुद्धा मी प्रयोग तत्वावर काय केलं बाबा, ही एकदल पीक असल्यामुळं ह्या द्विदलला मारणारं तणनाशक कोणचं आहे ह्याचा अभ्यास केला. मग आपण ऊसात एकदल ऊस असतो, मका एकदल असते, ह्यात आपण 2,4-D वापर करतो, ज्वारीचा वापर करतो. अशा पद्धतीनं आपण ह्या 2,4-D वापर केला की बाबा 15 लिटर पाण्यासाठी 40 मिली वापरून बघितलं, कुठं 60 मिली वापरून बघितलं, कुठं 80 मिली पर्यंत वापरून बघितलं काय पंप. पण माझं तर म्हणणं 50-60 ml जर 2,4-D आपण वापरलं 15 लिटर पाण्यासाठी, 15 लिटर 17 लिटरचं पंप असते तर बाजरीला काही होऊ शकत नाही. द्विदल तर धनोरा असेल तुमचा, शिप काय जळत नाही, शिप थांबते. धनोऱ्यासारखी जी तणं फास्ट वाढून पिकाला झाकणारी येते ती तणं मारण्याचं काम 2,4-D करते. आणि ह्यात आपण प्रयोग तत्वावर 2,4-Dचा वापर केलाय. बऱ्याचशा लोकांनी म्हणलं की तुम्ही 2,4-D फवारू नका, तरी बी आपण फवारलं आणि सक्सेस झालं. म्हणजे आता ह्याच्यात अजिबात तण दिसत नाही. आणि ती काय 2.5-3 फुटाची बाजरी झाल्यानंतर आपल्याला माती लागते. 2.5 फुटावर आपण लागण केली, कारण की ह्याचं वजन जास्त आहे. वजन जास्त असल्यामुळं ही रोप म्हणजे चिपाड कलमडण्याचं प्रमाण जास्त होतं. म्हणजे आपल्या झाल्याला आपण माती लावली, पण आपण अगोदरच अंदाज बांधला याचं वजन जास्त होणार आहे, कारण निसर्ग काय लहरी आहे, कधी बी पाऊस येते, कधी बी काय होते, वारं कावदान सुटते, त्यामुळे ती पडण्याचं प्रमाण जास्त होऊ नये ह्याच्या पाय आपण माती लावली. अशी माती म्हणजे काय, पेरणीपासून किती दिवसानं माती लावली पाहिजे? पेरणीपासून आपण 6 महिना 1.5 महिन्याच्या आसपास माती लावली. महाराष्ट्रामध्ये बऱ्याच प्रमाणात शेतकरी बाजरी पेरतात, ते काय आपल्यासाठी नवीन नाही किंवा पूर्व मशागतही नवीन नाही, परंतु हे बी तुर्कीतून आणलंय, ह्याची उत्पन्नाची क्षमता जास्त आहे, म्हणून याच्यासाठी काही वेगळी मशागत करावी लागते का? पूर्व मशागत काय वेगळी नाही, काय वेगळी करायचं काय कारणच नाही. फक्त वेगळी मशागत ह्याची म्हणलं की आपल्या रेग्युलर बाजरीला माती लावायची थोडीफार म्हणजे गरज पडत नाही, ह्याला थोडीफार तरी कमी माती लावावी लागते. आणि दाट पेरणी काय उपयोगाची बी नाही, याला म्हणजे थोडं पातळ झालं पाहिजे अंदाजानुसार. अंदाजानुसार थोडं पातळ झालं पाहिजे. नांगरट पाळी ते सेम सारखंच सगळं. पूर्व मशागत झाली आपली.
पेरणी झाली जी की आपण थोडी पातळी घेतलं, हा. परंतु आता याचं खताचं नियोजन कसं केलं पाहिजे त्याच्याबद्दल काय सांगा? ह्या बाजरीला खताची मात्रा थोडी वाढवलेली चांगलीच, कारण आपल्याला रेग्युलर बाजरीच्या तिप्पट चौपट उत्पन्न घ्यायच्यामध्ये त्याचं खाण्याचं प्रमाण जास्त आहे, म्हणायला काय अडचण बरोबर आहे, नाही बरोबर ना. आहे. कारण की त्याचं त्याची भूक जास्त आहे. खाण्याचा भूक जास्त हा. आहे, त्यामुळे जास्त खताचा वापर जर केला तर चांगल्या उत्पन्नात वाढ होईल. आता माझं तर आमचं सगळ्याच म्हणणं आहे 40 क्विंटलच्या आसपास बाजरी राहील एक एकरला. हा एकरला 40 क्विंटल. क्विंटल. हे काय उघड आहे आता, तिप्पट चौपट 5 पट कणसाची साईज आहे. हे उगा आपण कुठली तर काढली शेतकरी बांधवांनो, हे कणीस बघा, आता कणीस असेल 3.5 बाजरीचं बघा, हे तुम्हाला विश्वास बसणार नाही. हे पहा, हे कणीस बघा, याची हाईट ते बघा, म्हणजे कम्प्लीट तुम्हाला 3-4 फुटापर्यंत आहे. आणि ह्याची जी दाण्याची क्षमता आहे, दाट आहेत दाणे, आणि काय आश्चर्य आहे, चमत्कारच आहे. रेग्युलर बाजरीचं कणस आपण एवढी पाहिलेच नाहीत ना. नाही, रेग्युलर बाजरीची कणस एवढी येणारच नाही. नाही नाही नाही, कमालच आहे. आणि 2 एकर प्लॉट आहे तुमचा? हा 2 एकरचा प्लॉट. बापरे. आता मला सांगा, तुम्ही खताची मात्रा वाढवायची सांगितली. हा खताची. गृहीत धरा की एका शेतकऱ्याने 1 एकरभर ही बाजरी लावली, हा. पेरली, त्याला खत किती दिलं पाहिजे आणि कोणतं दिलं पाहिजे, कसं दिलं पाहिजे? माझ्या म्हणण्यानं मी काय केलं, बाजरी पेरताना खत काय पहिला टाकला नाही. हा. पहिला आपला खत टाकलं झालं नाही आणि टाकला बी नाही. हम्म. बाजरी पेरल्यावर युरिया 1 पोत टाकला. हम्म. मला सुद्धा खत जास्त टाकणं झालं नाही, ती प्रत्येकाला होत नसतंय, बरोबर आहे. म्हणायचं असतं. 1 पोता युरिया ना एकरी 1-1.5 पोतं 1840 पहिल्यांदा युरिया टाकला पहिल्या महिन्यात. हा. आणि माती लावताना महिन्या 6 महिन्यानं 1 पोत 1.5 पोतं युरिया, 1.5 पोतं 1840 टाकून आपली माती लावली. पण असं झालं की आमच्या नदीला पाणी न आल्यामुळे पाण्याचं प्रमाण कमी झालं, पाणी एकदम कमी आलंय. हा. त्यामुळं एवढ्या धावपळीत आपल्याला ड्रीप हातरावं लागलं. हा. ड्रीप हातरले, कुठं भिजले कुठं न भिजले, अशा अडचणीतनं बाजरी ही तयार झालेली आहे. अच्छा, म्हणजे पाणी तरी कमतरताच आहे. लय कमतर. शेतकरी बांधवांनो, हे जे तुर्कीतून जे अतुल सरांनी जे बियाणं आणलंय ना, हे बियाणं असे तुम्हाला वेगळं काही करायचं नाही. पूर्व मशागत तीच आहे, नांगरट पाळी, फक्त एक बदल आहे, तुम्हाला याला छोटी सरी काढायची हा सर. आणि बी अशा पद्धतीत टाकायचं आहे की 2 इंचापेक्षा जास्त खोल नाही गेलं पाहिजे. आणि जर जास्त गेलं तर ते उगवणार नाही. हा. काय वेगळं आहे याच्यात? 1-2 पोते युरिया आणि 1-2 पोते 1840 1026 जे वगैरे बस 4-5 पोत्या तुमचं 1 एकर बागलं. उत्पन्न 40 क्विंटलच्या आसपास 1 एकरला. आणि हे मी सांगत नाही, हे जे तुम्ही पाठीमागं पूर्ण जे प्लॉट बघतात का, हे प्लॉट बघा आणि मग तुम्ही उत्पन्न तुम्हीच ठरवा. आता मला सांगा अतुल सर, हा. पूर्व मशागत झाली, खताचं नियोजन झालं, पेरणीचं झालं, आता येतं सर्वात महत्त्वाचं पाण्याचं. पावसाळ्यात पाण्याचा प्रॉब्लेम नाही, कुणाला उन्हाळ्यात पेरायची. तर मग पावसाळ्यात पाणी जास्त झाल्यावर काय करायचं आणि उन्हाळ्यात पाणी कमी पडल्यावर नियोजन कसं करायचं, त्याच्याबद्दल काय सांगा? पाणी कमी पडत असेल तर ड्रीप वापरायचं. ड्रीप वापरल्यावर पाणी कमी असलं तरी भागते, दररोज त्याला पाणी तेवढं मापात भेटतं बी. आणि तुम्हाला सोडायचे असले तरी इस्रायल खतं सोडू शकता, वॉटर सोल्युबल 1919 03234 पाण्याद्वारे, ड्रीपद्वारे. हा ड्रीपद्वारे. ती तरी एकच नंबर पद्धत आहे ना, उत्पन्नात 100% भरघोस वाढ होणार, ह्यात काय प्रश्नच नाही, नवीन संशोधन आहे. खत सोडलं की उत्पन्न. खत सोडले की उत्पन्न. आता एक गोष्ट आहे की आपण काय जनरली आपण जूनमध्ये आपली पेरणी होते, हा. परंतु मागच्या काही वर्षापासून निसर्गाची अनियमितता आली. हा. कधी जुलैमध्ये पाऊस होतो, हा बरोबर. कधी पूर्वीच होतो. परंतु या बाजरीची पेरण्याची योग्य वेळ पावसाळ्यातली कोणती आणि उन्हाळ्यातली कोणती, कोणत्या महिन्यात पेरणी झाली पाहिजे? माझं म्हणणं जून जुलै ऑगस्ट मध्ये सुद्धा बाजरी येते. हा. आणि जानेवारी डिसेंबर कुठं कधी बी येते, म्हणाला काय मला अडचण. मला तर ही दणकट जात वाटते आपल्या ऊसासारखी, हा. कधी बी पेरा कधी काढा. पण शेवटी वारं कावदान असं झाल्यावर आती महामारी झाल्यावर ऊस पडते ती. बरोबर आहे. त्याला काय कोणी करणार आहे? बरोबर ती काय आपल्या हातातल्या गोष्टी आहेत का? पण दणकट वाहन आहे असं मला वाटतंय, कारण मी फवारलं नाही, काही केलं नाही, उगाच थोडी माती लावलेली आहे. माझी माती लावून झाल्यावर पाणी सुद्धा भेटलं ना, काही सर कोरडे. आणि तुम्ही कोणत्या महिन्यात पेरली होती बाजरी? 10 जानेवारीला पेरली होती. ह्याचा कालखंड 3.25 ते 3.5 महिने. आता 15-20 दिवसात बाजरी 15 दिवसात निघूनच जाईल असं मला वाटतं. बरोबर आहे. बरं, असं काही आहे का की ही जी बाजरी हा. बाहेर देशातलं बियाणं आहे, हा. की ह्याला भाव कमी किंवा भाव जास्त आहे, काय नाही. खायला चव, ह्याच्याबद्दल काय सांगा? खायला बाजरी आपल्या बाजरी सारखीच आहे, काय त्यात अच्छा. बदल राहणार आहे? हा, हा. काय वेगळं आहे काय? ती काय मोठं बीट आहे, हरभऱ्याने आहे का सोयाबीन हा, आहे का, हा. काय त्यात बदल आहे? म्हणजे आपले रेग्युलर रेग्युलर बाजरी. आणि भावाबद्दल मार्केटमध्ये मार्केटमध्ये तीच भाव सेम. सेमच. बरोबर आहे. आता तुम्ही एकट्यानं प्लॉट लावून बघणार नाही, नाही तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकऱ्यांनी, तुमच्या जिल्ह्यातल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी असं बाजरी लावली पाहिजे. त्यांना बियाणं उपलब्ध करण्यासाठी काय व्यवस्था आहे, तुम्ही काय सल्ला द्याल त्यांना?
बियाणं आपलं 15-20 दिवसात उपलब्ध होतं आणि उपलब्ध झाल्यावर जे मी आता मोबाईल नंबर देणार आहे त्याशी कॉन्टॅक्ट केल्यावर काय लोकांना कुरिअरने, काय लोकांना एस टीने, काय लोकांना पोस्टाने जसं सोपं पडेल त्या माध्यमातून आपण लोकांना बियाणं देणार आहोत. जवळ असतील ती येऊन घेऊन जातील. अच्छा, अगर बार्शीच्या आसपास असलं बार्शी त्यांना पोच केलं जाईल, तिकडून ती येतील आपण इकडून देऊ. बरं. आता ह्याच्या भावाबद्दल काय सांगणार आहेत का ह्याच्या तुम्ही? भावाबद्दल आपण 700 रुपये भाव किलोचा ठेवलेला. 700 रुपये किलो. ठेवलं. शेतकरी बांधवांनो, ही जी 3 फुटापासून 5 फुटापर्यंत ही जी कंस, ह्याची जाडी, ह्याचे दाणे भयानक आहे. शेतकरी कमी जमिनीमध्ये किंवा कमी क्षेत्रामध्ये जास्त उत्पन्न काढण्याचं बोलण्यापेक्षा खरंच ही जी बार्शीजवळ, सोलापूर जिल्ह्यात बार्शीजवळ जी उंडे गाव आहे, तुम्ही एक वेळेस या, ह्या प्लॉटला भेट द्या आणि मग तुम्ही हा चमत्कार बघा. कोण म्हणतं शेतकरी चमत्कार करू शकत नाही? हे चमत्कारापेक्षा वेगळं काय नाही. चमत्कार काय वेगळा असतो का? हा चमत्कारच आहे जे की अतुल सलगर सरांनी केला आहे. आता राहती गोष्ट इतर शेतकऱ्यांना बियाणं देण्याची. अतुल सरांचा नंबर स्क्रीनवर आणि डिस्क्रिप्शनमध्ये दिलाय. तुम्हाला त्यांना फोन करायचा आहे आणि बियाणे संदर्भात पूर्ण चौकशी करायची. राहती गोष्ट भावाची, तर 700 रुपये किलो प्रमाणात ते बियाणं देणार आहेत आणि ते इतर शेतकऱ्यांना असे प्लॉट आणून शेतकऱ्यांना असं म्हणणं आहे त्यांचं की तुम्ही श्रीमंत व्हा, मला एकट्याला नको, तुम्ही सगळे श्रीमंत व्हा. एकटा श्रीमंत झाल्यावर खूप सुख लागतील का त्याला? लोक घरी येतील. घरी येतील. त्यामुळं तुम्ही एक वेळेस या आणि खरंच सांगतो प्लॉट बघण्यासारखा आहे. कसं आहे, नवीन नवीन काहीतरी प्रयोग केलेले शेतकऱ्यांनी बघितले पाहिजेत. त्याच्यातून आपल्याला काय घेता येतं ते घेतलं पाहिजे. आणि तुम्ही जेव्हा इथं प्लॉटवर येताल ना, तुम्हाला ही खात्री होईल, यस, हा बाजरीमधला चमत्कार आहे. आणि मला खात्री आहे की मार्केटमध्ये सध्या असलेल्या कुठल्याही बाजरीच्या वाणाला हे कणीस किंवा ही बाजरी टक्कर देणार नाही. तर सक्षम आहे, त्यांच्यापेक्षा सक्षम आहे, हे बघितलं पाहिजे आणि तुम्ही विश्वास ठेवा. आता राहती गोष्ट बियाणाची. अतुल सरांचा नंबर खाली स्क्रीनवर दिलाय, डिस्क्रिप्शनमध्ये दिलाय. त्यांना फोन करा. बियाणाबद्दल, पेरणीबद्दल, खताचं नियोजन असेल, पाण्याचं नियोजन असेल, पूर्ण माहिती तुम्हाला देतील. हा युवा शेतकरी प्रचंड ध्येयवेडा आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की प्रत्येक शेतकरी सुधारला पाहिजे, तो श्रीमंत झाला पाहिजे. कारण शेतकरी श्रीमंत होण्याचं प्रमाण ज्या गतीनं पाहिजे ते नाही. हे कधी होऊ शकतं? जेव्हा एकमेकाला सहकार्य होईल. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला हेच सांगण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. कमी जास्त माहितीसाठी नंबर दिलाय, फोन करा, भेट द्या आणि तुमची शेती आधुनिक पद्धतीकडे घेऊन जा. आपली एक लाईक आमचा आत्मविश्वास वाढवते, म्हणून एक लाईक नक्की करा. आणि हो, व्हिडिओ आवडला असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच एका नवीन प्रेरणेसह लवकरच भेटणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.